बघा 67ला इंदिरा गांधींनी प्रायव्हेट बँकेचं नॅशनलाइज केलं. पार्लमेंटमध्ये शिवाजी महाराज, ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेबांचा पुतळा बसवतो. कारण आमच्या आया बहिणींनी स्ट्राईक केलं होतं बाबासाहेब पुतळ्यासाठी. आणि कितीतरी अंडरटेकिंग काढले आहेत. 71मध्ये बांगलादेश जिंकून दिलं, 73ला दुष्काळ झाला आणि 73लाच पेरियार रामास्वामीचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर या लोकांनी AIDF कोणाची आहे? काँग्रेसची, BMS, RSS जनसंघाची, यांनी स्ट्राईक केलं. तर 75मध्ये आम्ही किती लोक शिकलो होतो? 90% मूल निवासीवर शिकले होते का? हा विचार करा. आणि इंदिरा गांधी रायबरेलीतून राजनारायणच्या विरोधात निवडून आली होती. आणि हा जो आहे पांढरा चमडीवाला जेठमलानी, हत्यारा आतंकवादी बलात्कारांनी त्याला इन्व्हॅलिड केलं. आणि त्यावेळेस आम्ही रेडिओमध्ये होतो. आणि 77ला जयप्रकाशची चळवळ, त्याच्यात चरण सिंग, देवीलाल, त्यानंतर चंद्रशेखर यादव, लालू प्रसन्न, पुष्कळ लोक होते याच्यात. आणि त्यांनी जनता पार्टी होती ती. आणि कोण झाला प्राईम मिनिस्टर? मोरारजी देसाई. त्यांनी मंडल कमिशनची मागणी केली आणि डॉक्टर मंडलला तो रिपोर्ट बनवण्यासाठी नॉमिनेट करण्यात आला. आणि 77मध्ये या आर्य हत्यारा निजामी मराठाचा 200 पटीने आतंकवादी हिटलरपेक्षा यांनी पुलोद काढली आणि वसंतराजे गव्हर्नमेंट पाडली. आणि तेव्हापासून बघा, जेव्हा करोड लोकांची हत्या केलं. आणि 80मध्ये आमच्या देशात TV आलेले. आणि 76ला एअर रिस्ट्रिक्शन हटवलं इंदिरा गांधींनी. आणि जेव्हा गिनती केली 81मध्ये, तर 1,10,00,000 म्हणजे 2च्या ठिकाणी 4 आणि 13 आमच्या ठिकाणी 25 आमदार. आणि बघा कसे यांचे डोकं चालतात ते. इकडे राम मंदिर मुद्दा काढला आणि तिकडे इंदिरा गांधीला, कारण ती चांगलं काम करतं, तिला मारायचं होतं, तर यांनी काय केलं? RK धवन, आर्य हत्यारा, हिटलरपेक्षा 200 टाइम्स डिक्टेटर आतंकवादीनी. आणि इंदिरा गांधीचं लेक्चर आहे, मेरे देश की उन्नती के एक एक खून बूंद काम में, खून का बूंद काम में आएगा. कारण तिला माहीत होतं. म्हणजे हे किती कातील लोक आहेत ते बघा. सीखला मारलं कारण खरंच त्यांनी, आणि हिंदू करोड लोकांच्या कत्ल केल्या. मग 2 झालं. कारण यांना मंडल कमिशनचं आवाज बंद करायचं होतं. कसं डोकं चालतंय. तसंच आता महाराष्ट्र झालं. मी आता सांगतो खरं काय खोटं आहे तुम्ही विचार करा. त्यानंतर कोणाला? राजीव गांधी, पायलटपासून पंतप्रधान. त्यानंतर 85मध्ये बघा, आतंकवादी हिटलरपेक्षा 200 पटीने डिक्टेटर आतंकवादी अटल बिहारी वाजपेयी, मनू सिंघवी, तोही 200 पटीने हिटलरचाच औलाद आहे. आणि प्रकाश कारत यांनी EVMचा प्रस्ताव पास केला. त्यानंतर राजीव गांधींनी कॉम्प्युटर आणला होता. त्याचा विरोध केला सगळ्यांनी, AIDF आणि BMSने. बरोबर आहे. आणि आमचा डिक्टेटर, हा डिक्टेटर म्हणतो तो 7वी नाही आहे. आणि कॉम्प्युटर यायच्या अगोदर ते सर्टिफिकेट दाखवतात. किती विद्वान आहेत. बरोबर आहे. MA झालं आहे, तो आणतो तडीपा दाखवा, हे देखो, हे देखो. म्हणजे खोटं बोलण्याची किती लिमिट आहे हे विचार करा. आणि त्यानंतर 89ला 90च्या दशकमध्ये कांशीरामजी म्हटले, तिलक तलवार तराजू मारो सालों को 85 भाग हमारा है. तर राजीव गांधी त्याचं संपलं रेजिम. काय म्हटलं तो? 1 रुपया आता है ना, उसमें से 10 पैसा खर्चा करते, 90 पैसा खाते. मैं दोबारा चुन के आऊँगा ना, तो 85 खर्चा करो, 15 खाने दूंगा. त्या बिचाऱ्याचे 91मध्ये तामिळच्या नावाने तुकडे तुकडे केले. कारण तामिळला बदनाम करायचो. पेरियार रामास्वामी. अजूनही 70% रिझर्वेशन आहे. बघा बघा माझ्या देशातलं OBC लोक सगळ्यांना, मूल निवासी लोकांना. 91ला गेट करार, म्हणजे आम्हाला गहाण केलं कास्तकार लोकांना. 92ला क्रिमिनल. सांगा, ऐका कोणी केली आहे ते नेटवर बघा. कोण आहे ते? काँग्रेस, RSS आणि जनसंघ. आर्य हत्यारे हिटलरपेक्षा 200 पटीने डिक्टेटर आतंकवादी आहेत. सुबू सोनेला जेलला टाकलं, गव्हर्नमेंट चालवायची होती तर. त्यानंतर गौडा झालं आहे, चेंज होत चाललं. आणि 99मध्ये अटल बिहारी वाजपेयीला त्यांनी सगळ्यात अगोदर जे मिलिटरीवर काम करतात बॉर्डरवर, त्यांचं पेन्शन बंद केलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं. 4मध्ये फ्रॉड इलेक्शन.
आणि 2000मध्ये साधा मोबाईल होता वाकाटाकीसारखा. 2004मध्ये फ्रॉड इलेक्शन, पायलट सॅम्पल यांचं पुरवायचं होतं. हे अटल बिहारी वाजपेयीला असंच काही ठिकाणी EVMने निवडून आणलेलं आहे. 4मध्ये फ्रॉड, 9मध्ये फ्रॉड. सुब्रमण्यम स्वामी, अडवाणी, नरसिंहरावचा मुलगा आणि बॉम्ब सिटने केस टाकली होती. ऑक्टोबर 13ला डिसिजन आलं, इट इज नॉट फेअर वेअर विथ व्होटिंग मशीन अँड कंट्रोल युनिट. त्यानंतर 14ला कोण निवडून आलेत? कोण आलं सांगा? BJP. कोण आहे BJP? आर्य हत्यारे. हां, 200 टाइम्सनी डिक्टेटर आतंकवादी लोक झाले ना. आणि काँग्रेस ही इथलीच होती. कोण आहे 65 पासून. त्यानंतर 14मध्ये पेगासस आलं. विठ्ठलराव विखे पाटील, सेंटरच्या मिनिस्टर, त्याचा पोरग काँग्रेसचं पोरग, रातोरात टोपी बदलली. आणि त्या पेगाससने किती लोकांचं हे केलं, जासूसी केली. त्यानंतर 18मध्ये बघा हा जो त्यानंतर गोपीनाथ मुंडेला मारला आहे, मी नंतर सांगतो ते. त्यानंतर बघा भीमा कोरेगाव 18चं करणारा कोण? आर्य हत्यारा, 200 टाइप्सने हिटलर, हा फडणवीस. आणि त्याला विटनेस कोण? आर्य हत्यारा, मराठा निजामी, 200 पटीने हिटलरपेक्षा आतंकवादी शरद पवार. खरं आहे का खोटं हो? अरे माझ्या महाराष्ट्र लोकांना खरं आहे का खोटं आहे? आणि 19ला सुप्रीम कोर्टने सांगितलं की प्रत्येक विधानसभामध्ये 5 मशीननी टॅली करायचं, VVPAT आणि कंट्रोल युनिटने. केलं का? 373 ठिकाणी असंच, आता जसं 24 झालं ते. आणि त्यानंतर गिनती पण नाही केलेली, टॅली पण नाही केलं. आणि 20मध्ये ADRने केस टाकल्या 19 लाख काही मशीन गायब आहेत म्हणून. बरोबर आहे. त्यानंतर डिसेंबर 23ला BJPच्या खासदाराने एका मुलीला आणि एका मुलाला संसदमध्ये नेलं. बरोबर आहे. आणि नेल्यानंतर हे सगळे बाहेर निघाले. म्हणजे बघा किती बदमाश लोक आहेत. एवढे सापडणार का कुठे जगात? म्हणून म्हणतो ना की जगाने यांची कत्ल करावं, हे जळासकट गेलो तरच आम्ही राहू, सुखी राहू. आणि त्यांनी काय म्हटलं भूषण गवईने मला वाटतं जानेवारी केलं. आणि त्यांनी सांगितलं होतं इलेक्शन कमिशन सबको VVPAT की पर्ची देणार. आणि 19 मेची तारीख दिली होती. हे 18 मेला आले. आर्य हत्यारे, 200 पटीने डिक्टेटर हिटलरपेक्षा, दत्ता आणि तो आजचा जो जज आहे तो. काय सांगितलं त्यांनी? बोलवलं 18ला. काय म्हणतो? साहब वो ATM की पावती रहती है ना, उसका इंक निकल जाता है. अच्छा. मग डिसिजन देतो तो. जितने भी उमेदवार, जेवढे पण उमेदवार आहेत फायनल झाल्यावर प्रत्येकाने सिम्बॉल लोडिंग करताना प्रेझेंट राहायचं. आणि सेकंड आणि थर्डवाल्याने रिकाउंटिंग करायची. दादा इलेक्शन झालं. फॉर्म 17C हा यहुदी आतंकवादी 200 पटीने डिक्टेटर हिटलरपेक्षा, हा कपिल सिब्बल म्हणतो फॉर्म 70. आणि सांगतो जो कोणी इलेक्शन कमिशनविरुद्ध जाईल त्याला 7 वर्षाची सजा आहे. आणि इलेक्शन कमिशन एवढं पॉवर दिलं आहे प्रेसिडेंट इतकं. आणि 23मध्ये काय कानून केलं त्यांनी? जो कोणी फायनान्शियल बोलेल, गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलेल, आणि पोलिसांना पॉवर दिला आहे, तुम्ही माणसांना मारा, तुम्हाला काही सजा होणार नाही आणि काही नाही. आता मला सांगा व्होटर हार्ड कॉपी दिली का? नाही. पहिला फ्रॉड. दुसरा फ्रॉड, आयडेंटिफिकेशन नंबर द्यायला पाहिजे. व्होटिंग मशीन, VVPAT, कंट्रोल युनिटने बक्षीस दिलं का? नाही. त्यानंतर नंबर सांगितले का? नाही. त्यानंतर व्होटिंगला सुरुवात झाली. प्रत्येकाचा एजंट राहतो तिथं. मला सांगा की जेवढ्या लोकांनी मतदान केलं आहे, टोटल नका सांगू, पण जेवढ्याने मतदान केलं, मी जर 8 वर्ग शिकले पोराला म्हटलं 1000 बस आणि तू सांग 10 तास व्होटिंग होते. सील केलं का? सांगितलं का? नाही. त्यानंतर काउंटिंग झाली. बरोबर आहे.
आता मी विचारतो, कोण करते इलेक्शन कंट्रोल? पोलीस कमिशनर, कलेक्टर्स. पूर्ण भारतामध्ये हर एक स्टेटप्रमाणे असतात ना खासदार आमदाराचं. तर यांनी जर टॅली केलं असेल, चला समजू केलं असेल, खोटा कोण बोलतो? इलेक्शन कमिशनर, सुप्रीम कोर्ट, खन्ना आणि दत्ता जो चीफ जस्टिस आहे. बरोबर आहे. मग ते म्हणतात असं होत नाही. मग यांनी कमिशनरनी आणि यांनी जे आहेत SDO असतात डिस्ट्रिक्टचे, यांनी केलेली आहे का? सांगा ना मला, कोण खोटा बोलतो? झालं पूर्ण फ्रॉड इलेक्शन. 538 जागांवर फ्रॉड इलेक्शन, पूर्ण जग ओरडते. बरोबर आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राचं इलेक्शन झालं. शरद पवार म्हणतो दिल्लीमध्ये की इलेक्शन व्हायच्या अगोदर 35% व्होट हे अगोदरच टाकलेले आहेत. कुठं म्हणतो? माझा मित्र आहे जोंडले म्हणून आहे, ते बघून टाका, मी कितीतरी टाकलेले आहेत. आणि मला सांगा, एवढं फ्रॉड इलेक्शन झाल्यानंतर कोणाच्या तोंडातून आवाज निघते का? व्होटर लिस्टपासून तर काउंटिंगपर्यंत तो म्हणजे पूर्ण फ्रॉड. तर आता मला सांगा, ही जी संभाजी ब्रिगेड आहे शरद पवाराची, ही आतंकवादी संघटना आहे. आणि यांच्यात दम असेल ना, मला बोलवा, माझं ऐकून घ्या ना, माझा खून करा. पूर्ण फ्रॉड इलेक्शन. कोण आहे? काँग्रेस कोण कोण आहे? 65 पासून आहे. राष्ट्रवादी कोण आहे? आणि तो बीडचा आमदार खासदार म्हणतो SCचा, हे गोपीनाथ मुंडे, हे आपलं धनंजय मुंडे आणि अजितदादा पवार, हे ते कोण कुठं होते होय? हां. आणि जरांगे पाटील, तुम्ही दंगा करायला चालले का? हां. अरे मी देतो सगळ्यांना फुकट शिक्षण, तुम्ही EVM मशीन हटवा. असली जळते आहे. अरे किती पैसा आहे? 85 किलो 5 किलोनी. हां. शिक्षण गेलं, रोजगार गेलं, सगळं गेलं. शेतीवाला देशद्रोही. हां. आमच्या पोरीबाईंना कापत आहेत. 40 वर्ष झाले STच्या 33 जातीवर अन्याय करत आहेत. काय कायदे केले आहेत? हे दोन्ही हे आर्य हत्यारे आणि निजामी मराठा हिटलरपेक्षा 200 पटीने डिक्टेटर आतंकवादी लोक आहेत. बघा, NDA आणि NDA अलायन्सने काय कायदे केले ते. एक पक्ष प्रणाली समजून देतो. इंडिया जाईल NDA येईल, NDA जाईल इंडिया येईल. त्यानंतर कॉमन सिव्हिल रूल्स कोड, तुम्ही आम्ही सारखे. CCA एनपारवी याच्यामध्ये 85% लोकांची काउंटिंग करून नॅशनल पॉप्युलेशन रेकॉर्ड, हे जे आहेत यांच्याकडे पेपर नाही. आसाम सर यांना जेलमध्ये टाकणार आणि यांचं व्होटरचा अधिकार. SC ST OBC जे शिकले आहेत त्यांच्याकडे प्रॉपर्टी लुटणार. कारण आता शिक्षण तर सगळंच गेलेलं आहे, काहीच नाही, आत्मनिर्भर. बरोबर आहे. त्यानंतर EWS इलिगल रेजिस्ट्रेशन, हे चालल. हिटलर यांच्या बापाचा देश होय, हे आलेले आहेत ते. आणि ह्या मराठ्यांच्या बापाचा देश होय. हे मराठे म्हणजे यहुदी आर्य हत्यारे झालेले आहेत, कारण यांचा हायब्रिड झालेला आहे ना तयार. निघतो का एखादी? बोलतो का एवढं फ्रॉड? आणि EVMने होटिंग, तुमचं एज्युकेशन गेलं, तुमची नोकरी सगळं गेलं. आणि हा जो प्रकार झालेला आहे, हे जे 3 कानून बनवले आहेत त्याचा हा पहिला सॅम्पल आहे, परभणी आणि बीडमधलं. आणि हा हरामखोर आहे. हा कोण? जरांगे पाटील. याला झगडे, कारण हा शरद पवारचा मागूनही चाटतो आणि पुढून चोखतो. तसाच तो हाके फडणवीसचा पुढून चोखतो आणि मागचंही चाटतो. तेव्हा लक्षात ठेवा, SCच्या लोकांना सांगतो मी की कधी नाही म्हटलं आहे गौतम बुद्धांनी मला माना किंवा तो वास्तव्यवादी आहे. आणि बुद्ध धर्म स्वीकारा कोणी म्हणत नाही. तुमचे विचार मानवतावादी पाहिजे. हे मानवतावादी होते. जग त्यांच्याप्रमाणे हे करतायत. त्यानंतर बाबासाहेबांनी कधी म्हटलं, सायन्स आणि मॅथने सिलेबस करा. आणि हे दलाल भडवे नुसते जेवढे काही PhD घेतलेले आहेत महाराष्ट्र, हे सगळे बायांच्या वेशनी आणि हे यांचे भाडखाऊ लोक आहेत. हे यांचे दलाल लोक आहेत. हे तो कसबेकर, सगळेचे सगळे. आणि तुमच्यात हिंमत असेल ना, आपलं संभाजी ब्रिगेडवालं या आणि मला मारा, माझं ऐकून घ्या ना, मारा. आणि तुमच्यात दम आहे ना, 2च झाल्यात महाराष्ट्रात, आहा साळुंखे डॉक्टर आणि डॉक्टर मामा देशमुख खरा इतिहास लिहायला, त्यांना कधी होऊ देणार नाही. त्यानंतर आज तुमच्याकडे काय राहिलेलं आहे दादांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो मी.